ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन आणि चैतन्य मिळून शिताफीने सुमन काकूला नागराजच्या जाळ्यातनं सोडवणार आणि मुक्त करत घरी घेऊन येणार। आता नेमकं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलेलंच आहे की आता चैतन्याने अर्जुनला कॉल करून सांगितलं होतं की अर्जुन, अरे मला इकडे महिपत दिसलाय। अर्जुननेही चैतन्याला सांगितलंय की तू तिकडेच थांब, मी येतोय। आणि त्यानंतर चैतन्य हा तिथेच थांबलेला असतो। अर्जुन तिकडे पोहोचतो। आता अर्जुन हा चैतन्याला म्हणू लागतो की चैतन्य चल, आपण एक काम करू, इथं शोधाशोध करू, आपल्याला काहीतरी सापडेल असं मला वाटतं। तुला कुठून दिसला महिपत येताना? त्याबरोबर मग चैतन्य सांगतो की तिकडनं तो त्याच्या माणसाच्या मागे बसून गाडीवरून जात होता। त्याबरोबर मग लगेचच अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही जण त्या दिशेने पुढे चालू लागतात। अर्जुन म्हणत असतो, चैतन्य अरे हा पण सुमसाम रस्ता आहे, इथे तर काहीच नाही आहे। अर्जुन ह्याने असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो, अरे पुढे बघत जाऊया ना। आणि मग ते पुन्हा एकदा त्याच ठिकाणी येऊन पोहोचतात ज्या ठिकाणी ते लोक ह्या आधी येऊन गेले होते। अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य हे तर तेच ठिकाण आहे। त्यावर चैतन्य म्हणतो, अरे तरीही शोधून तर बघूया। मग अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजण शोधाशोध करायला सुरुवात करतात। आणि आता शोधाशोध करत असताना अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य मला वाटत नाही इथे आपल्याला काही सापडेल म्हणून, कारण तसंही आता महिपत तर इकडनं निसटून गेलाय। त्यावर चैतन्य म्हणतो, कदाचित काहीतरी क्लू मिळेल आपल्याला। त्यावर अर्जुन म्हणतो, सुमन काकूसुद्धा आपल्याला इथे सापडू शकते, आपल्याला व्यवस्थित शोधायला हवं। त्याबरोबर इकडे आता आतमधून सुमन ओरडू लागते, कोणी आहे का बाहेर? कोणी आहे का? प्लीज मला वाचवा। कोणी आहे का? प्लीज मला वाचवा। शिट, बाहेर माझा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नाही आहे, मी काय करू? यांनी मला इथे असं डांबून ठेवलं आहे, हे कोणाला कळणारही नाही। त्याबरोबर इकडे आता अर्जुनपर्यंत तो आवाज पोहोचलेला असतो। अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तो बघ, आपल्याला तिकडून आवाज येतोय, वाचवा असा। कदाचित हा आवाज सुमन काकूचा सुद्धा असू शकतो। चल, आपल्याला इथं वेळ वाया घालवून चालणार नाही, आपण एक काम करूया, तिकडे जाऊन बघूया, जर सुमन काकू असली तर। मग आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजण हळूहळू दबक्या पावलांनी जवळ येत जातात त्या ठिकाणाच्या। आता तसा त्यांना आवाज अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागतो, मला वाचवा। त्याबरोबर अर्जुन हा लगेचच चैतन्याला म्हणतो की चैतन्य, नक्कीच इथे कोणीतरी आहे जे अडकले। मला तर वाटतं कदाचित इथे आतमध्ये अडकणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुमन काकूच आहे। सुमन काकू, आम्ही आलोय, सुमन काकू असं अर्जुन मोठ्याने ओरडतो। सुमन काकूसुद्धा मागून हाक मारते, अर्जुन मी आहे इथे, अर्जुन। त्याबरोबर अर्जुन लगेचच चैतन्याला म्हणतो, चैतन्य मी म्हटलं होतं ना तुला, कदाचित इथे सुमन काकू असू शकतात म्हणून। चल, आपल्याला लवकरात लवकर सुमन काकूंना बाहेर सोडवून काढायला हवं, दरवाजा तोडूया। मग आता ते दोघंजण दरवाजा तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागतात, पण आता काही त्यांच्यानी दोघांच्यानी दरवाजा तुटत नसतो। कसाबसा दरवाजा तोडून ते सुमन काकूला बाहेर काढतात। आता सुमन काकूची अवस्था खूप वाईट असल्यामुळे ते दोघं पहिला अश्विनला कॉल करतात। अश्विनला सुमन काकूची सगळी कंडिशन सांगितली जाते। अश्विन म्हणतो, तुम्ही दोघांनी एक काम करा, तुम्ही सुमन काकूला घेऊन लवकरात लवकर घरी पोहोचा। ॲक्च्युली काय झालं, माझ्या ड्युटीचा टाईम संपला, त्यामुळे मी घरीच निघालो होतो, किंबहुना मी पुढच्या 5-10 मिनिटात घरातच पोहोचणार आहे म्हणून, नाहीतर मी तुम्हाला थेट क्लिनिकवर किंवा हॉस्पिटललाच बोलवलं असतं। तुम्ही एक काम करा, सुमन काकूला घेऊन तातडीने घरी पोहोचा, मी सुद्धा पोहोचतोय। मग अर्जुन आणि चैतन्य सुमन काकूला कसंबसं गाडीत भरून घरी घेऊन येतात। आता चैतन्य हा लगेचच घरात धावत येतो आणि सांगतो, आणले आम्ही सुमन काकूंना। आता अश्विन फुल रेडीच असतो। आता लगेचच सुमन काकूंना ठेवलं जातं। अश्विन त्यांचा व्यवस्थित चेकअप करू लागतो। अर्जुनला मात्र इथे खूपच जास्त काळजी वाटत असते। आता अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य सुमन काकूच्या व्यतिरिक्त तिकडे आणखीन तर कोणी नव्हतं ना अडकलं? त्यावर तो म्हणतो, नाही, सुमन काकूचा एकटीचाच आवाज होता। त्यावर अर्जुन म्हणत असतो की काय रे अश्विन, सुमन काकू ठीक आहे ना? तिला काही झालेलं नाही आहे ना? किंवा तिला काही होणारही नाही ना? त्यावर चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू जरा धीर धर। त्याबरोबर अश्विनसुद्धा सांगत असतो, दादा 5 मिनटं थांब, चेक करू दे व्यवस्थित। अर्जुन म्हणतो, हो सॉरी, कर, तुझ्या कामात मी व्यक्ती आणत नाही। त्यानंतर पुन्हा एकदा अश्विनने तपासायला सुरुवात केलेली असते। आता अश्विनला व्यवस्थित पूर्ण तपासून झाल्याच्या नंतर तो सांगू लागतो की काही नाही, व्यवस्थित आहे सुमन काकू, पण सुमन काकू ही खाल्लेलं नाही आहे, तिच्या पोटात असा एक साधा कण काय एक दाणाही नाही आहे, आणि त्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे। एकदा का सुमन
सुमन काकूने पोटभर काहीतरी खाल्लं की जरा तिला एनर्जेटिक फील होईल आणि बरं वाटेल. सुमन काकूसाठी काहीतरी खायला घेऊन या आणि त्याआधी तिच्यासाठी ना काहीतरी थंड घेऊन या, कारण एकाएकी जर अचानक तिने खूप काही खाल्लं तर तिला त्याचासुद्धा त्रास होऊ शकतो. हलकी हलकी फीडिंग आपल्याला करवावी लागणार आहे तिला. जा पटपट काहीतरी खायला घेऊन या. त्याबरोबर आता सुमन काकूला खाण्यासाठी वगैरे गोष्टी आणल्या जातात. आता अश्विन म्हणत असतो, दादा आपण काकूची एवढी वाईट अवस्था झाली कशी काय, नक्की काय घडलं. त्याबरोबर मग अर्जुन सगळं काही आता अश्विनला सांगू लागतो. हे सगळं कळल्यानंतर तर अश्विनच्याही डोक्यात फिरतं. अश्विन म्हणतो, बापरे मला तर खूपच जास्त टेन्शन आलं आहे दादा, अरे हे सगळं काय घडून बसलं. त्याबरोबर आता प्रिया आपल्यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे या गोष्टीचा संदेश साधते आणि लगेचच जाऊन नागोबाला कॉल करते आणि नागोबाला म्हणत असते, तुम्ही मूर्ख आहात का, तुमच्या हातातून तो महिपत तर सुटलाच होता, आता महिपत बरोबर तुमच्या हातून ती बावळट तुमची बायकोसुद्धा सुटली. त्याबरोबर नागोबा म्हणत असतो की नाही हे कसं शक्य आहे, सुमन तिकडनं सुटणं अशक्य आहे, सुमनला तिकडनं सुटताच येणार नाही, मला खात्री आहे. हे बघ प्रिया, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, सुमन तिकडनं सुटलेली नसणार, तू जरा व्यवस्थित बघ, तिथे उगाच सुमन आहे असा कांगावा करू नको. त्यावरती सांगते, सुमन माझ्या पुढ्यात बसली आहे, आता काय म्हणणं आहे तुमचं. त्यावर मग मात्र आता नागोबाला इकडे प्रियाचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, काय ती तुझ्या घरात आहे, बापरे जर ती अर्जुन समोर असली तर मग माझी पोलखोल झालीच म्हणून समजायची. नाही काहीही झालं तरी असं होता कामा नये. प्रिया तू एक काम कर, काही ना काहीतरी काम कडून बहाणा कडून फक्त आणि फक्त अर्जुनला बाहेर पाठव आणि मग त्यानंतर बरोबर तू सुमनचं ब्रेन वॉश कर, तिला माझ्याबद्दल भडकव, तिच्या मनात माझ्याबद्दल विष पेर, समजलं ना, तिला माझी भीती वाटायला हवी. तर इकडे आता सुमन काकूला अस्मिताच्या खोलीत ठेवण्याचा निर्णय घेतला जातो, कारण अस्मिता ही सध्या एकटीच राहते. अस्मिता म्हणते की ठीक आहे, मला काहीच हरकत नाही आहे सुमन काकूला आता आरामाची गरज असते. त्यामुळे आता लगेचच अस्मिता तिला म्हणते, सुमन काकू तू एक काम कर, तू मस्तपैकी खोलीचा AC चालू कर आणि जरा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि मग अस्मिता ही तिकडनं बाहेर येते आणि बाहेर येऊन ती अर्जुनला आणि सायलीला म्हणत असते, बापरे खरंच सुमन काकूची अवस्था कोणी कितीतरी वाईट केली होती. सुमन काकूसारख्या एवढ्या चांगल्या बाईबरोबर हे असलं काहीतरी वागण्याचं धाडस होतंच कोणाला, कोणी केलं असेल हे सगळं सुमन काकूच्या बाबतीत, मला ना काही कळतच नाही आहे. नागराज काका असं वागेल, इतक्या खालच्या पातळीला जाईल असं मला वाटलंच नव्हतं. नागराज काका जे काही वागलं आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे. अर्जुन जर हे सगळं नागराज काकाने केलं असेल तर तुम्ही त्याला सोडू नका, त्याला चांगली अद्दल घडवा, चांगली शिक्षा झाली पाहिजे नागराज काकाला. त्याबरोबर लगेचच पुढे अस्मिता म्हणते, मम्मा अगं सकाळपासनं मला वाटतं की बिचारी काकू उपाशीच असेल, तिच्यासाठी सुद्धा काहीतरी खायला घेऊन चल, नाही म्हणजे तिलासुद्धा जरा खायची काहीतरी गरज आहे, अशक्त वाटते गं खूप ती. त्याबरोबर कल्पना होकारार्थी मान डोलावते आणि लगेचच सांगते की होईल सगळं व्यवस्थित. बरं चला आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण जरा आराम करा, असं सुद्धा अस्मिता सगळ्यांना म्हणत असते, सगळ्यांना म्हणजे अर्जुनला, चैतन्याला वगैरे. त्याबरोबर इकडे प्रिया ही आता विचार करू लागते की काय करू, ऐकू का मी नागोबाने सांगितलेलं. नाही नागोबाने सांगितल्याप्रमाणे मला सगळं करायला हवं. एक काम करते, नागोबाला पुन्हा एकदा सगळं सांगायला हवं इकडे सुमन सापडल्याचं वगैरे. मग आता ती नागोबाला कॉल करायचं ठरवते आणि मग ती नागोबाला फोन करून हेही सांगते की सुमन हिने जर अर्जुनला काही सांगितलं तर मी माझ्यावर काही घेणार नाही, सगळं तुमच्यावर ढकलून मोकळी होईल. त्यावर नागोबा तिला सांगतो, आधी तू तिला घाबरवायला तर लाग, मग बघ होईल सगळं व्यवस्थित आणि काळजी करू नकोस, ती सुमन एक नंबरची भेत्रट आहे. त्याबरोबर मग प्रिया विचार करते की देवा आता तूच माझी साथ दे आणि तूच मला वाचव. मग ती सुमनकडे येते आणि सुमनला घाबरवायला सुरुवात करते. ती म्हणत असते, सुमन काकू अगं काय गं, बघितलंस ना तुला त्या माणसांनी कसं किडनॅप करून ठेवलं होतं, ती माणसं कोण होती, कुठची होती, मला जर काहीच माहीत नाही आहे. पण सुमन काकू तुला माहिती आहे का, तू सापडत नव्हतीस तेव्हा मला तुझी केवढी काळजी वाटत होती, तुला शोधण्यासाठी मी कुठे कुठे जाऊन नाही आले. तू आठवतं आहे मी नवीनच जेव्हा घरी राहायला आले तेव्हा मला मंदिरात घेऊन जायचीस, ती मंदिरंसुद्धा आम्ही सगळी पिंजून काढली, मला तुझ्याशिवाय करमतच नव्हतं सुमन काकू. अगं तू प्रत्येक वेळी मला बाबांपासून वाचवायचीस, मग मी तुला न शोधल्याशिवाय कशी काय जगू शकले असते, मला तुझी खूप आठवण येत होती. पण सुमन काकू तुला एक गोष्ट कळाली आहे का, आता तुला आणखीन जास्त सावधानीने राहावं लागणार आहे, कारण त्या माणसांनी तुला किडनॅप करण्याची एवढी हिंमत केली, याचा अर्थ नक्कीच तुला
त्यांनी पूर्णपणे फॉलो केलेलं असणार. तुझी फॅमिली, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड सगळं त्यांना माहीत असणार. म्हणजे ते तुझ्या कुटुंबालासुद्धा आता टार्गेट करू शकतात. आता हे ऐकून सुमन घाबरते आणि सुमन म्हणू लागते, नाही कुटुंबाला कशाला टार्गेट करतील. तन्वी, तू उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नकोस आणि मला घाबरवूसुद्धा नकोस. तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे का? मला माहिती आहे सगळं. मला अर्जुन आणि सायलीने आधीच सांगितलं आहे की असं काही होणार नाही आहे म्हणून माझ्याबरोबर. उलट पोलीस माझी बाजू घेतील, मला समजून घेतील. मला माहिती आहे, मी पोलिसात जाईन, मी पोलिसांना सांगेन. त्यावर आता त्या ठिकाणी सायली आलेली असते आणि सायली बघते की सुमन काकू खूपच जास्त घाबरले आणि त्या ठिकाणी प्रिया आहे. मग लगेचच सायली ही प्रियाला म्हणायला लागते, प्रिया तुझं इथं काय काम आहे? मला माहिती आहे तू अजूनच सुमन काकूंना त्रास द्यायला इथे आलेली असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत इथं मी आहे ना तोपर्यंत तू सुमन काकूंना कुठल्याही पद्धतीचा त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच सुमन काकूंना काहीतरी त्रास देऊन प्रत्येक वेळी खोटं बोलून सगळ्यांना फसवण्यापेक्षा तू इकडनं निघ प्रिया, निघ. त्याबरोबर मग लगेचच सुमन काकू ह्या सायलीला म्हणतात, सायली अगं. त्यावर सायली म्हणते, सुमन काकू प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल. अहो तुम्ही या प्रियाच्या बोलण्याचा विचार करू नका. ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. आठवतंय ना तुम्हाला महिपतच्या म्हणजे साक्षीच्या केसच्या वेळीसुद्धा ही कसं खोटं बोलली होती. ते खून केला होता त्या साक्षीने आणि हिने नाव घेतलं मधुभाऊंचं. तसं आहे हिचं. त्यामुळे हिच्यावरती ना अजिबातच कधीच विश्वास ठेवायचा नाही. समजलं ना तुम्हाला? आणि राहिला प्रश्न तुम्हाला काही परत होण्याचा, तर इथे मी आहे, अर्जुन सर आहे, आम्ही तुम्हाला काही होऊ देऊ का? त्याबरोबर सुमन काकूच्या लक्षात येतं की नाही, जोपर्यंत अर्जुन आणि सायली माझ्याबरोबर आहेत तोपर्यंत मला काहीही होणार नाही आणि मुळात ते दोघंजण मला काही होऊसुद्धा देणार नाही. त्यामुळे मला काहीही झालं तरी सायली आणि अर्जुन या दोघांबरोबरच चांगलं खरोखर बोलून सगळं राहायचं आहे. मग ती म्हणत असते की सायली हे बघ, मला काहीही कर पण वाचव. त्यावेळी मग सायली सुमन काकूला विचारू लागते की मला सांगा काकू, तुम्ही त्या गॅरेजपर्यंत गेलात कशा? आता सुमन काकू घाबरते. ती विचार करू लागते, काय करू? सायली अर्जुनला सत्य सांगू का की नको? खरंच माझ्या घराच्या जीवावर येईल. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला नागोबा हा आता किल्लेदाराच्या घरात बसलेला असतो. आता इकडे प्रियाने नागोबाला सांगितलेलं असतं की हे बघ, आता महिपत सुटलेला आहे, त्यामुळे तो काही तुला जिवंत ठेवणार नाही, तो तुझ्या जीवाच्या मागे लागणार. त्यामुळे तू एक काम कर, तू गुपचूपपणे किल्लेदारच्या घरामध्ये दडून बस. कारण किल्लेदारच्या घराच्या इतकी सेफ जागा तुझ्यासाठी दुसरी कुठलीही असू शकत नाही. कारण तू कुठेही जा, आता पाताळात जरी तू गेलास ना तरीही बरोबर तो महिपत तुला हुडकून काढणारच आहे. त्यामुळे तो आता घरातच लपून बसलेला असतो. तर दुसरीकडे आता आपण पाहतो की सचिन जो आहे तो आता इकडे साक्षीकडे राहायला आलेला असतो आणि साक्षीला तो सांगतो की मला तुझी खूप आठवण आली आणि म्हणूनच मी तुझ्याकडे निघून आलो सॅम. आता खरं तर याला सुभेदारांनी घराबाहेर काढला आहे आणि याच्याकडे राहायला जागा नाही आहे, आसरा नाही आहे, म्हणून हा इकडे आला आहे. मग पुढे तो सांगू लागतो की सॅम, तुझ्याशिवाय माझे इथे आहेच कोण? मी फक्त तुझ्यासाठी वेळ काढणार आहे. त्या इतक्यात आता तो मोबाईलवरती रील्स स्क्रोल करत असतो आणि स्क्रोल करता करता त्याला एक बातमी दिसते. ती म्हणजे सुप्रसिद्ध बिल्डर महिपत शिखरे यांना पोलिसांनी केली पहाटे 4 वाजता अटक. आता हे सगळं काही सचिन बघतो आणि सचिन आता हे साक्षीला दाखवतो आणि म्हणत असतो की अगं बघ सॅम, हे सगळं काय आहे? त्याबरोबर आता साक्षी ते सगळं बघते आणि साक्षीला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. साक्षी म्हणते, काय म्हणजे अण्णा तुरुंगात आहेत? त्यावर आता सचिन म्हणतो, आता तुझं काय म्हणणं आहे सॅम? अगं तुला तर तुझ्या अण्णांची खूप काळजी वाटत होती, पण बघ शेवटी ते कसे निघाले ते. याचा अर्थ त्यांनी तुला फसवलं आहे, तुला कळत नाही आहे का सॅम? त्यावेळी ती म्हणत असते की नाही अण्णांनी काही फसवलेलं वगैरे नाही आहे, ही व्यक्ती खोटं बोलते आहे, हे पोलीस वगैरे सगळं खोटं आहे, माझे अण्णा चुकीचं वागणं शक्यच नाही आहे, खोटं आहे हे सगळं. सचिन, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी सांगते ना की अण्णा खरं बोलत आहेत, म्हणजे अण्णाच खरं बोलत आहेत. तू फक्त माझा ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, तेवढं पुरेसे आपल्यासाठी. कळतंय का सचिन? मला तर आता काही सुचतच नाही आहे की मी अण्णांची चुका या सगळ्यातनं कशी करू. अण्णा जर निर्दोष आहेत तर मला त्यांना बाहेर काढावंच लागेल. सचिन, आता तूच सांग मला की मी काय करू? त्यावेळी मग सचिन हा आता विचार करू लागतो की जर मी अर्जुनचं नाव हिला सुचवलं तर हिचंही काम होईल, हिचे अण्णाही सुटतील आणि अर्जुनला मी केस मिळवून दिली म्हणून अर्जुनचाही माझ्यावरचा राग थोडा कमी होईल किंवा किंबहुना जाईलसुद्धा. मग तो आता साक्षीला म्हणतो, माझ्याकडे एक उत्तम वकील आहे. त्याबरोबर ती म्हणते, काय खरंच? अरे जर असेल तर सांग ना मला. तसंही आता मला वकिलाची गरज तर लागणारच आहे. मला काहीही झालं तरी माझ्या अण्णांना सोडवायचं आहे, माझे अण्णा निर्दोष आहेत. त्याबरोबर मग लगेचच आता पुढे तो म्हणत असतो की मग मी तुला त्या वकिलाचं नाव सांगतो आणि नंबरही देतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार.
त्याबरोबर हे ऐकून आता साक्षीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, रंग उडतो. सचिन म्हणत असतो, काय झालं, तू अशी अचानक गप्प का झालीस? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचं नाव ऐकून तुला माहीत नाही आहे का? अर्जुन सुभेदार केवढा मोठा वकील आहे तो. अगं पनवेलमधला सगळ्यात बेस्ट वकील आहे तो. तुला माहिती आहे का, आजपर्यंत कोणतीही केस हरलेला नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे साक्षी म्हणू लागते की हो, मला ते सगळं मान्य आहे, पण अर्जुन सुभेदारला मी ही केस नाही देऊ शकत. अर्जुन सुभेदार सोडून दुसरा कुठला तरी वकील आपण बघूया, आपल्याला आणखीन एखादा चांगला वकील सापडेलच की. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे मला ना सॅम तुझं कधी कधी कळतच नाही. एका बाजूला म्हणतेस अण्णांना सोडवण्यासाठी चांगला वकील हवा आहे, दुसऱ्या बाजूला मी एवढा चांगला वकील स्वतःहून सजेस्ट करतोय तर नको म्हणतेस. अगं अर्जुन माझा चांगला मित्र आहे, तो तुझ्या अण्णांना नक्की या सगळ्यातनं बाहेर काढेल याची मला खात्री आहे, म्हणून मी म्हणतोय ना. आता एका बाजूला ती म्हणते नाही नको. त्यावर सचिन म्हणू लागतो की अगं खरंच अर्जुन खूप चांगला वकील आहे. तो मनातल्या मनात म्हणत असतो, हिने एकदाच हो बोलू दे अर्जुनला केस द्यायला, म्हणजे मग मी अर्जुनकडे केस देईन आणि मग अर्जुनचे आणि माझे संबंध सुधारतील. मग माझे आणि अर्जुनचे संबंध एकदा सुधारले की माझे सगळ्या घरातल्यांबरोबरचे संबंधसुद्धा सुधारतील. मग याच्यासाठीच तो आता साक्षीच्या मागे लागलेला असतो की तू ही केस सचिन म्हणजे अर्जुनला दे. पण त्याला हेच माहीत नाही आहे की नक्की अर्जुन आणि साक्षीची काय ओळख आहे. आता साक्षी ही म्हणते जोरात, नको बोललं तुला कळत नाही आहे का सचिन, मी नको सांगते ना. त्यावेळी मग मात्र सचिन हा लगेचच तिला विचारू लागतो की काय झालं, तू अशी पटकन का बोललीस आणि तुला अर्जुन वकील म्हणून का नको आहे? मी तुझं ऐकत नाही आहे म्हणजे? तू मगाशी किती अचानक चिडलीस. त्यावरती म्हणते नाही तसं काही नाही आहे. त्याबरोबर सचिन म्हणत असतो की अगं नाही तसंच आहे, तुला काय वाटतं मला जाणवलं नाही का? मला कळतं आहे की तू माझ्यावर चिडलीस का? त्याबरोबर ती म्हणते की मी म्हटलं ना तसं काही नाही आहे आणि अर्जुन सुभेदार वकील नको आहे मला, मी दुसरा कोणीतरी वकील बघते. अरे अण्णांच्यासुद्धा ओळखीच्या खूप वकील आहेत, त्यामुळे मी त्यांच्यापैकी कोण मिळतं आहे का बघते. त्याबरोबर तो म्हणतो ठीक आहे बघ, तुला काही योग्य वाटेल ते, काही मदत लागली तर सांग. त्याबरोबर ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता इकडे सचिन विचार करायला लागतो की नाही काहीतरी गडबड आहे एवढं मात्र नक्की. म्हणजे अर्जुनचं नाव मी घेतलं तेव्हा अचानक सॅम खूपच जास्त बावरली. या अगोदर असं कधीच घडलं नव्हतं. ती इतकी कॉन्फिडंट मुलगी आहे, इतकी परफेक्ट आहे, मग आज नक्की असं अचानक काय झालं की जे ती इतकी घाबरली? आणि अर्जुनच्या नावाने या अगोदरसुद्धा मला अर्जुनच्या एका फाईलमध्ये तिचा फोटो सापडला होता. म्हणजे नक्की अर्जुनचा सॅमबरोबर काहीतरी संबंध आहे, पण काय ते कळत नाही आहे. ते तर आता जोवर मला सापडत नाही तोवर मी काही गप्प बसणार नाही. काहीही झालं तरी नेमकं सॅम अर्जुनला इतकी का घाबरते ना हे मला शोधून काढायचंच आहे. काय करू, कसं शोधून काढू, इथे सचिन विचार करतोय. तर दुसऱ्या बाजूला आता सतत इकडे खूपच जास्त प्रियाने घाबरवल्यामुळे सुमनच्या मनात सतत एकच विचार सुरू आहे. तिला सतत प्रियाचे शब्द आठवत आहेत, सुमन काकू बघ हा, आता त्या माणसाने तुला एवढं किडनॅप केलं होतं, म्हणजे त्याला तुझ्या घरच्यांबद्दल सुद्धा सगळं काही माहिती असेल. मग जर त्याने तुझ्या घरच्यांना टार्गेट केलं तर सुमन काकू आपल्याला सगळ्यांनाच सांभाळून राहायला हवं. या विचारांनी सुमन घाबरलेली असते. तर सायली तिच्याकडे आली आहे आणि सायलीसुद्धा आता सुमनला सांगते, सुमन काकू तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्याबरोबर, जे काही असेल ते मनमोकळेपणाने आम्हाला सांगून टाका. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.